आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यासाठी अखेरची तारीख 31 डिसेंबर असताना पुण्यामध्ये आतापर्यंत फक्त 10 लाख वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आल्याचं समोर आलं। वारंवार मुदतवाढ देऊनही वाहन चालकांनी सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याकडे दुर्लक्ष केलं। डिसेंबर महिन्यात फक्त 50,000 वाहनांनी सुरक्षा नंबर प्लेट नोंदणी केली आहे। त्यामुळे शिल्लक 16 लाख वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट कधी बसवणार असा प्रश्न आता निर्माण झालाय। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले होते। त्यानुसार जानेवारी 2025 पासून ही नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे। अपघात किंवा गुन्ह्यातील सहभागी होणारी वाहने सहज पकडता यावी, प्रत्येकाचे वाहन सुरक्षित राहावं म्हणून सर्व वाहनांना सुरक्षा नंबर प्लेटचे बंधन घालण्यात येत आहे। अनेक गुन्हे आणि अपघातांमधील वाहने या नंबर प्लेटमुळे सहज शोधता येणे शक्य असल्याचं सांगितलं जात आहे। आतापर्यंत पुण्यातील 10 लाख वाहनधारकांनी सुरक्षा नंबर प्लेटसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 8 लाखांजवळ वाहनांना नंबर प्लेट बसवली आहे। पुण्यात साधारण 26 लाखांच्या पुढे वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसवावी लागणार आहे, पण अद्याप 10 लाख वाहनांनी नोंदणी केल्याचं दिसलं। म्हणजेच पुण्यात 16 लाख वाहनांना अद्याप सुरक्षा नंबर प्लेट बसवणे बाकी आहे। परिवहन विभागाकडून 5 वेळा मुदतवाढ दिली गेली। मध्यंतरी फिटमेंट सेंटर कमी करण्याची ओरड होत होती, परंतु आरटीओच्या सूचनेनुसार काही प्रमाणात फिटमेंट सेंटर वाढवूनही नंबर प्लेट बसवण्याकडे नागरिक दुर्लक्ष करतायत। उरलेल्या वाहनधारकांसाठी पुन्हा मुदतवाढ द्यावीच लागेल। अद्याप 65% वाहनांना नंबर प्लेट बसवलेली नाही। डिसेंबर महिन्यात 50,000 वाहन चालकांनी सुरक्षा नंबर प्लेटसाठी नोंदणी केली। हा वेग राहिल्यास पुढील काही महिने सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यासाठी लागतील। त्यामुळे परिवहन विभाग आणखी मुदतवाढ देते की थेट कारवाई सुरू करते हे पाहावं लागेल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।